नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली म्हणते, पेन ड्राईव्हवरती डी नाव हे का असेल? कारण आतापर्यंत जी नावे पुढे आली ती म्हणजे सुरेश आणि टोनी. या दोघांपैकी कोणाचं आडनाव डी वरून असेल का? मग अर्जुन म्हणतो, सुरेशचं आडनाव तर कदम आहे, कारण त्याचं आयडी प्रूफ आपण चेक केले. आणि टोनीचं आडनाव माहीत नाही. कदाचित त्याचं असू शकतं. मग सायली म्हणते, किंवा मग याच्या तिसरी व्यक्ती नक्की कोणीतरी असू शकते. मग अर्जुन म्हणतो, हा एवढा मोठा प्लॅन आहे सायली, यात बरीच माणसं इन्व्हॉल्व असू शकतात. माझ्या तर सतत एक प्रश्न येतोय मनात. सुरेशचा आणि टोनीचा माझ्याशी काहीही संबंध नाही, तरीही या प्रकरणात माझं नाव अगदी व्यवस्थित गोवलं गेलं. आणि या प्रश्नाचंही उत्तर तेच असणार. ती तिसरी व्यक्ती. आणि कोण असेल ही व्यक्ती? आणि हे सगळं का करत असेल? मग अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, सध्या काहीच सांगता येत नाही. जशी जशी आपली इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल तशी आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. तेवढ्यात श्वेता तिथे येते आणि आत येऊ का असं विचारते. सायली म्हणते, ये ना. मग श्वेता म्हणते, ते कल्पना मावशीने आठवण करून द्यायला सांगितली होती. तुम्हाला सोनोग्राफीला जायचंय ना, म्हणून आले. मग अर्जुन म्हणतो, हो. मग सायलीही म्हणते, हो, निघतोच आहोत आम्ही. आणि दोघे आपला आवरायला घेतात. सायली म्हणते, आईना सांग, आम्ही निघतोच आहोत. श्वेताला अर्जुनचा फोन दिसतो. ती त्याच्या फोनजवळ जाणार असते म्हणून विचारते, कप घेऊन जाऊ का? अर्जुन म्हणतो, हो. ती फोनजवळ जाणार इतक्यात चैतन्याचा फोन येतो. मग अर्जुन तिच्याकडे फोन मागतो. ती त्याला फोन देते आणि कप घेऊन बाहेर जाते. इकडे अर्जुन आणि सायली हॉस्पिटलला चाललेले असतात. गाडीत सायलीच्या मनात तेच विचार चालू असतात. मग अर्जुन म्हणतो, बायको, मला माहिती आहे, सतत तुझ्या मनात मानसी आणि बाकीच्या मुलींचे विचार येत आहेत. हे बघ, या सगळ्या टेन्शनमध्ये असं नको व्हायला. आपण आपली ही फेज एन्जॉय करणं विसरून जायचं. मग सायली म्हणते, नाही नाही, असं काही नाही. अर्जुन म्हणतो, हे बघ, मुलींच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही आहोत. आय प्रॉमिस. पण आपलं हे पहिलं बाळ आहे. ते पोटात असल्यापासून मोठं होईपर्यंत प्रत्यक्ष आपण त्याच्यासोबतच असायला हवं. त्याला असं नको वाटायला की आपण आपल्या आईबाबांसाठी महत्त्वाचे नाहीच आहोत. सायली म्हणते, माझ्यासाठी आपल्या बाळापेक्षा महत्त्वाचं काय असेल हो? पण तुमचा मुद्दा पटतोय मला. मी या क्षणापासून काळजी घेईन की आपल्याला बाळ होणार याचा आनंद कमी होणार नाही. मग अर्जुन लगेच उत्साहाने विचारतो, आपण आज सोनोग्राफीसाठी जाणार आहोत, तर आपल्याला बाळाचा चेहरा दिसेल ना? डोळे, छोटे छोटे हातपाय, नाक दिसेल ना? मग सायली म्हणते, अगदीच चेहरा नाही दिसणार, पण 7व्या महिन्यातली सोनोग्राफी आहे, म्हणजे हातपाय नक्की दिसतील. मग अर्जुन म्हणतो, ग्रेट. आजपर्यंत काय मम्मा यायची तुझ्यासोबत किंवा प्रतिमा त्या यायच्या तुझ्यासोबत, मला काय वेळच मिळाला नाही. पण मी आज येतोय. मला आज पहिल्यांदा माझ्या बाळाला बघितल्यासारखं होईल. म्हणजे फोटोमध्ये तर फोटोमध्ये मग मग सायली म्हणते, अहो, तुम्हाला त्याचा फोटो नाही दिसणार आहे. मग अर्जुन म्हणतो, हो माहिती आहे मला. माझ्या बाळाला बघता तर येईल ना? बस झालं. तेवढ्यात सायलीला गाडीतून बाहेर मुलगी दिसते. ती पाहून मुली हरवल्याच्या दिवशीचा प्रसंग आठवतो. मग सायली म्हणते, अहो, आपण त्या मुलींना जिथे जायचं आहे तिथे सोडूया का? मनूच्या वयाच्या आहेत, त्यांच्याशी बोलता येईल थोडं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. आणि त्या मुलींजवळ ते गाडी थांबवतात. मग सायली विचारते, कुठे जायचे तुम्हाला? मग त्या म्हणतात, स्टेशनजवळ क्लास आहे आमचा. मग सायली म्हणते, आम्ही सोडलं तर चालेल का? मग त्या विचार करतात. अर्जुन म्हणतो, टेन्शन घेऊ नका, आम्ही सोडतो तुम्हाला. हो, पण तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर राहू देत. मग त्या म्हणतात, ठीक आहे, येतो आम्ही, कारण आम्हाला खूप चालावं लागेल. मग त्या गाडीत बसतात. सायली त्यांना विचारते, कुठल्या क्लासला जाता तुम्ही? मग त्या सांगतात, भरतकाम विणकाम शिकतो आम्ही. थोडं पुढे गेल्यावर त्या गाडी थांबवायला सांगतात आणि म्हणतात, इथेच आहे आमचा क्लास. मग त्या गाडीतून उतरतात आणि त्यांना बाय करतात. सायली म्हणते, काळजी घ्या हं. मग त्या आपल्या क्लासला जातात. सायली अर्जुनला म्हणते, या मुलींशी बोलताना मनू आणि इतर मुलींची आठवण येत होती. अशाच क्लासला जायच्या ना त्या? क्लासच्या पिकनिकला गेले होते ना त्या? आणि माझ्या डोहाळे जेवणाच्या दिवशी माझ्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी म्हणून तर उतरल्या त्या. आजपर्यंत परतल्या नाहीयेत. मग अर्जुन म्हणतो, बस थांबली तिथून ते मार्केटपर्यंतच्या रस्त्यावरच त्या कुठेतरी गायब झाल्या. सायली म्हणते, असं कसं होईल हो, की त्या रस्त्यावर कुठेच सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये? मग अर्जुन म्हणतो, कॅमेरे असतीलच, पण ते वर्किंग कंडिशनमध्ये आहेत की नाही हे अजून माहिती नाही. मग सायली म्हणते, आपल्या नजरेने आपल्याला काहीतरी वेगळं दिसत असेल ना, जे पोलिसांच्या नजरेतून सुटलं असेल? एखादा सीसीटीव्ही कॅमेरा तर असेल ना, जो सुरू असेल? मग अर्जुन म्हणतो, नाही, असं काहीही होत नाही. पण मला हेही माहिती आहे की जोपर्यंत आपण तिथे जाऊन स्वतः चेक करत नाही तोपर्यंत तुझ्या डोक्यात हेच विचार सुरू असतील. आपण एक काम करू, सोनोग्राफी झाली की जाऊ तिथे आणि बघू एकदा, मग तरी तुला समाधान मिळेल. मग सायली म्हणते, चालेल, कारण पोलिसांची नजर वेगळी असते हो.
आणि स्वतःच्या मुलींना शोधणाऱ्या आईची नजर वेगळी असते. आपण हा प्रयत्न करून बघायलाच हवा. मग अर्जुन म्हणतो, मी मुलींना शोधतच आहे बायको, आणि माझ्यासोबत एक आई आहे. पण मला खात्री आहे, मुली लवकरच सापडतील आपल्याला. इकडे प्रिया श्वेताला फोन करते आणि म्हणते, तुला सुभेदारांच्या घरात पाठवून काही फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये. अर्जुन आणि सायली काय इन्व्हेस्टिगेट करताहेत हे शोधून काढलेस का तू? मग श्वेता म्हणते, मी प्रयत्न करते, पण काहीच माहिती मिळत नाही. घरच्या सगळ्यांना पण विचारण्याचा प्रयत्न करते. अर्जुन कुठे गेलाय, तो काय काय करतोय, पण कोणाला काहीच माहिती नाही. त्यामुळे काहीच कळत नाही. मग प्रिया म्हणते, अर्जुनच्या कामाबद्दल घरच्यांना काहीच माहीत नसतं. म्हणून तर घरात असताना मी अर्जुन आणि सायलीच्या खोलीबाहेर सतत मुक्कामाला असायचे. हे ऐक, तुला ना आता त्यांच्या खोलीत डायरेक्ट शिरावं लागणार आहे. त्यांच्या खोलीत एक व्हाईट बोर्ड आहे. त्यांना सवय आहे की एखाद्या केसवर इन्व्हेस्टिगेट करताना त्या बोर्डवर पॉइंट काढतात. तो व्हाईट बोर्ड शोध आणि त्यांच्या खोलीत काही फाईल वगैरे सापडते का बघ. आणि तुला जर ते सापडलं ना, त्याचे फोटो काढून ठेव. कारण फोटो बघून अंदाज घेता येईल की ते नक्की काय इन्व्हेस्टिगेट करतात. श्वेता म्हणते, मला इथे एका लहान बाळाला सांभाळायला ठेवलं आणि त्याची रूम इथे खाली आहे. मग वर अर्जुन सायलीच्या रूममध्ये कशी जाऊ मी? मग प्रिया म्हणते, मला नाही माहीत कसं जायचं ते. पुढे प्रिया म्हणते, जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की ते काय शोधतायत, तोपर्यंत हा शोध थांबता कामा नये. तू काहीही कर, पण जा. मला खात्री आहे, तो त्या मुलींना शोधून काढण्याचा प्लॅन करत असणार. तेच त्याचं मोठं टार्गेट असणार. काहीही झालं तरी मुली सापडता कामा नये त्यांना, नाहीतर आपण फसू. मग श्वेता म्हणते, मी करते काहीतरी कारण काढून जाते त्यांच्या खोलीत आणि सांगते त्या गोलूचं काहीतरी खेळणं शोधते म्हणून. मग प्रिया म्हणते, गुड. आणि हे बघ, सीमाच्या मोबाईलवर लवकर काहीतरी गुड न्यूज पाठव. आणि प्रिया फोन ठेवते. इकडे अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. सायली बडबडत पुढे चालत असते. घरी गेलो ना की सगळे रिपोर्ट बघायला मागतील, पण त्याआधी आपल्याला मुलींच्या क्लासच्या रस्त्यावर जायला पाहिजे आणि बघायला हवं काही मिळतं का. चला. आणि ती मागे बघते, पण अर्जुन रिपोर्ट्समध्ये हरवलेला असतो. मग सायली त्याच्याजवळ येते आणि म्हणते, कुठे हरवलात? चला ना. मग अर्जुन कुतूहलाने म्हणतो, आज सोनोग्राफीच्या वेळेला बाळाला पाहिलंस का तू? आपलं बाळ होतं. आपलं बाळ. मग सायली म्हणते, तुम्ही आज पहिल्यांदा आलात ना माझ्याबरोबर, म्हणून असं वाटतंय. मग अर्जुन म्हणतो, मी पहिल्यांदा बाप होणार आहे ना, म्हणून असं वाटतंय. मग तो सायलीला म्हणतो, ये इथे बस, तुला दाखवतो. मग अर्जुन रिपोर्ट्स उघडतो आणि म्हणतो, हे बघ, बाळाचं नाक, पाय, हे बघ हात, हे घाल. हे दाखवताना तो खूप आनंदी असतो. हे बघून सायली हसते. मग अर्जुन म्हणतो, तू हसू नको ना. मग तो पुन्हा म्हणतो, हे बघ, नाक माझ्यासारखं आहे, स्ट्रेट, एकदम शार्प. पण सगळे आजूबाजूचे त्याच्याकडे बघत असतात. तो मात्र वर्णन करण्यातच रमलेला असतो. मग सायली त्याला खुणावते, सगळे बघतायत आपल्याकडे. अर्जुन म्हणतो, तो सोड, बाळाकडे बघ ना. मग सगळे तिथून निघून जातात. तो साईडला म्हणतो, मला तर विश्वासात बसत नाही. हे आपलं बाळ आहे. मला तर असं वाटलं होतं, मी आपल्या बाळाला आपल्या हातातच घेतलं. ते आपल्या समोरच आहे. मग तो सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो, बाळा, मी आजपर्यंत तुला बघितलं नव्हतं. आज पहिल्यांदा बघितलं मी तुला. आतापर्यंत तुझ्या लाथा फिल केल्यात. गेट मिनिट्स मी. तू आता लवकर येशील ना बाबांना भेटायला? मग सायली म्हणते, खरंच, सगळ्यांना वाटेल तुम्ही जगातला पहिला बाबा आहात. तुमच्या आधी कोणाला मुलं झाली नाहीत. आणि ती हसते. मग अर्जुन म्हणतो, आज किती दिवसांनी तुला असं हसताना बघतोय मी बायको. मला मुलींबद्दल तुझं टेन्शन लवकरात लवकर दूर करायचं. डॉक्टर काय म्हणाले, ऐकलंस ना तू? तू जितकी खुश राहशील, तू जितकी हसत राहशील ना, आपलं बाळ तितकंच हेल्दी राहणार. सो आता खुश राहशील ना? स्माईल करशील ना? प्रॉमिस? मग सायली हसते. इकडे श्वेता अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये आलेली असते. व्हाईट बोर्ड कुठे आहे असं म्हणते. तेवढ्यात तिला समोर तो बोर्ड दिसतो. पण तो बोर्ड रिकामा असतो. ती म्हणते, याच व्हाईट बोर्डवर मुलींच्या तस्करीबद्दल सगळं लिहिलं असणार, पण पुसायचं काही विसरली नाहीत. इकडे खाली कल्पना म्हणते, प्रतिमा, मी सायलीला गर्भसंस्काराचं पुस्तक दिलं ना, त्यातलं रोज एक पानं आपणच तिला वाचून दाखवूया. मग प्रतिमा म्हणते, प्रतापने तिच्या योग क्लासेसची जबाबदारी घेतली ना, मग हे काम त्यालाच सांगू. कल्पना म्हणते, हो चालेल. आणि प्रतिमा बोलताना मानेला हात लावते. मग कल्पना म्हणते, काय झालं ग? मान दुखते का? मग प्रतिमा म्हणते, हो, मगाचपासून थोडं अवघडल्यासारखं वाटतंय. तुझ्याकडे बाम किंवा स्प्रे काय आहे का? कल्पना म्हणते, हो आहे. कालच अर्जुन सायलीसाठी घेऊन गेलाय. घेऊन येते मी. इकडे श्वेता खोलीमध्ये शोधाशोध करत असते. तेवढ्यात तिला एका ड्रॉवरमध्ये एक फाईल सापडते. इकडे अर्जुन आणि सायली मुलींच्या क्लासच्या रस्त्यावर असतात. ते बघा, त्या क्लासमध्ये मुली येतात. इथे कुठेतरी सीसीटीव्ही असेलच ना? अर्जुन म्हणतो, बघूया, पुढे जाऊया. आणि एका ठिकाणी गाडी थांबवतो. मग अर्जुन म्हणतो, तो बघ कॅमेरा.
पण तो सगळा फोडून ठेवलाय. ज्या माणसाने हा प्लॅन केलाय त्यानेच फोडला असेल आणि म्हणूनच पोलिसांना या रस्त्यावरचा फुटेज मिळाला नसेल. मग सायली म्हणते, आपण थोडं पुढे जाऊन बघूया का? एखादं दुकान असेल, त्याचा कॅमेरा असेल, त्यातून आपल्याला काहीतरी कळेल. आणि चालतच जाऊया, म्हणजे नीट बघता येईल. मग अर्जुन म्हणतो, अगं चालत? सायली मध्येच, आहो जाऊया ना. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे. आणि दोघे गाडीतून उतरतात. अरे इकडे तिकडे शोधत चालत असतात. इकडे श्वेताला सायलीच्या केसची फाईल सापडलेली असते. ती उघडणार इतक्यात तिच्या हातातून ती फाईल खाली पडते. आणि त्याचवेळी कल्पना सायलीच्या रूममध्ये येते. ती श्वेताला बघते आणि म्हणते, श्वेता, तू काही काम करतेस? हे बघ, तुझं काम फक्त गोलूला सांभाळायचं आहे. हे काम करायचं तुला काहीच गरज नाही. मग श्वेता म्हणते, अहो त्यात काय? आपल्याच घरात कुठलंही काम करायला लाजायचं काय त्यात? ते काय झालं? मी गोलूचं खेळणं बघायला आले होते, शोधत होते. म्हटलं चला, साफसफाई पण करते. मग कल्पना म्हणते, श्वेता, असं काहीच करायची गरज नाही तुला. तू तुझं बघू खाली. मग श्वेता म्हणते, मी अर्जुन सर आणि सायलीताईच्या खोलीत आलेलं आवडलं नाही का तुम्हाला कल्पना मावशी? ठीक आहे, मी नाही पुन्हा इथे येणार. मी गोलूच्याच खोलीत थांबेल. मग कल्पना म्हणते, श्वेता, अगं मला असं नव्हतं म्हणायचं. तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतेस. मला काही राग वगैरे आला नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, ही सगळी कामं करायला विमल आहे. मग श्वेता म्हणते, हो, पण विमलताई सुट्टीवर आहेत ना? विमलताई येईपर्यंत तर मी काम करू शकते ना? हवं तर तुम्ही जास्त पगार नका देऊ मला. बास. मग कल्पना म्हणत असते आणि म्हणते, तू ना सायलीची मैत्रीण शोभतेस खरी. किती काम करू आणि किती नको, असं होतंय तुला सुद्धा. मग श्वेता म्हणते, तुम्हाला काही हवं होतं का? कल्पना म्हणते, अगं हो, मला तो बाम हवा होता. आणि अर्जुनच्या खोलीत येते म्हटल्यावर काही लॉन्ड्रीचे कपडे आहेत का तेही बघते. मग कल्पना अर्जुनच्या तिजोरीत कपडे शोधते. इकडे अर्जुन आणि सायली खूप चालत फिरत असतात. सायलीला त्रास व्हायला सुरुवात होते. मग अर्जुन म्हणतो, बायको, मला नाही वाटत काही सापडेल आपल्याला. जे लोक सीसीटीव्ही कॅमेरा डॅमेज करू शकतात, मला नाही वाटत ते काही पुरावा मागे सोडतील. आपण गाडीत बसू, चल. मग सायली म्हणते, नाही, आपण इथपर्यंत आलोय, आता मार्केटपर्यंत जाऊया ना? नंतर असं नको वाटायला आपण पूर्ण प्रयत्न नाही केला. मग अर्जुन म्हणतो, अगं तू किती दमलीस. आणि आपल्यालाही माहीत नाही की मुलींना याच रस्त्याने नेले की दुसऱ्या कुठल्या. हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग सायली म्हणते, 5 मिनिटं चालूया. सगळीकडे नीट बघत जाऊया. जर नशीब चांगलं असेल तर हाती काहीतरी लागेल. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चल. मग ते चालत चालत पुढे येतात. आणि एका ठिकाणी सायली म्हणते, हे इथे काय दिसतं बघा. अर्जुन म्हणतो, कचरा आहे. अजून काय असणार? सायली म्हणते, नाही, तुम्ही नीट चेक करा. मग अर्जुन चेक करतो तर एक बॅग सापडते. मग सायली म्हणते, ही तर दिव्याची बॅग आहे. अर्जुन म्हणतो, तुला खात्री आहे? ही बॅग दिव्याचीच आहे? सायली म्हणते, 100% खात्री आहे. आणि ती बॅग उघडून बघते. त्यामध्ये तिची टोपी आणि पाण्याची बाटली सापडते. सायली म्हणते, ही बघा, तिचीच वही आहे ही. अर्जुन म्हणतो, म्हणजे आता हे कन्फर्म झालं. मुलींना किडनॅप करून याच रस्त्यांवरून घेऊन गेलेत. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो. तो इन्स्पेक्टर सावंतांचा फोन असतो. अर्जुन फोन उचलतो. मग सावंत म्हणतात, अर्जुन सर, एक गुड न्यूज आहे. त्या पेन ड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला आहे आणि आता आम्ही त्यातील डेटा चेक करायला घेतोय. अर्जुन म्हणतो, गुड, त्यात काय आहे हे मला लवकरात लवकर कळवा. माय इन्स्पेक्टर. हो, म्हणतात. मग अर्जुन म्हणतो, एक न्यूज मीही तुम्हाला देतो. मुलींना किडनॅप करून ज्या रस्त्यावरून घेऊन जाण्यात आलं होतं, तो मी आणि सायली आता आलोय चेक करायला. आणि इथे आम्हाला किडनॅप झालेल्या मुलींपैकी एका मुलीची बॅग सापडली. मग इन्स्पेक्टर म्हणतात, काय? हा तर खूप महत्त्वाचा क्लू आहे. अर्जुन म्हणतो, एस. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही, पण इन्स्पेक्टर निकमांच्या नजरेतून इतका महत्त्वाचा क्लू सुटला कसा? मग अर्जुन म्हणतो, इथे खूप कचरा आहे आणि त्या कचऱ्याच्या आतमध्ये तिची बॅग होती. निकमांना माहीत नव्हतं ना की ही बॅग कुणाची असेल किंवा काय, पण सायली इथे होती म्हणून तिला कळलं की ही बॅग दिव्याची आहे. मग इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, तो सगळा डेटा घेऊन मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो. मग अर्जुन म्हणतो, एक काम करा, तुम्ही घरीच या डायरेक्टली, निवांत बोलता येईल आपल्याला. मग इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, घरी येतो, आणि फोन ठेवतात. मग सायली विचारते, काय म्हणालेत इन्स्पेक्टर? अर्जुन म्हणतो, पेन ड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झालाय, त्यामुळे इन्फॉर्मेशन आपल्याला लवकरच मिळेल आता. आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.